झी मराठी, चर्चाही होणारच. होत का? आणि मग आमच्या दोन पक्काच्या ओवाळण्या असतात, रक्षाबंधन, भाऊबीज. पण आमचा सक्का आणि पक्का देवा भाऊ आमचे शिंदे साहेब दर महिन्याला आमच्या खात्यामध्ये पैसे टाकत असतात. आता आमची एक पण बहीण अशी नाही जिला बँकेचा व्यवहार कळत नाही, अशी आज इथे एकही बहीण नाही. बहिणींचा आत्मसन्मान वाढवण्याचं काम आपल्या नेत्यांनी केलंय. मी मगाशी म्हटलं की ज्या पद्धतीने आत्मसन्मान कशाला म्हणतात, आधी काही हवं असेल तर नवऱ्याकडे हात पसरायला लागायचं, 200 रुपये द्या, 500 रुपये द्या. ते म्हणायचे देतो 8 दिवसात, पुढच्या आठवड्यात. आणि आता चक्र फिरलं उलट. 20-22 तारीख आली का नवराच म्हणतोय काय आहे का तुझ्या खात्यात. ही पण मोठी गोष्ट आहे. अशा पद्धतीने ताकद आली. आता देवा भाऊ म्हणतात माझ्या या लाडक्या बहिणींना मला लखपती दिदी करायचंय. रोज तुमच्यासाठी काम करणारे आपले नेते. तुम्ही म्हणाल लखपती दिदी कसं? आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी, या राज्यातल्या महिलांच्या आणि माझ्या भावांच्या पण सुरक्षेसाठी देवा भाऊनी एक नंबर दिलाय. नंबर कुठला आहे? नंबर आहे 112. कुठला नंबर आहे? कुठला नंबर? मधल्या ग आणि कोपऱ्यातल्या पुरीवाल्या 112 नंबर. हा नंबर काय करतो? तुम्ही कुठेही असा, कोल्हापूरला असा, साताऱ्याला असा, सांगलीला असा, पुण्याला असा, ठाण्याला असा, कुठेही असला, आपल्या समाजात आज पण विकृत हरामखोर लांडगे जे महिलांना त्रास देतात, मुलींना त्रास देतात, अशा वेळेला तुम्हाला जर भीती वाटली तर कुठला नंबर डायल करायचा? 112 नंबर डायल केला. कमीत कमी 5 मिनिटात पोलीस तुमच्याकडे येतील. तुम्ही जिथे असाल ते लोकेशन पोलिसांना कळेल आणि 5 मिनिटांमध्ये तुम्हाला मदत त्या ठिकाणी मिळेल. मी विषय तुम्हाला सांगितला लखपती दिदीचा. रात्री अपरात्री बरेच फोन आजही येतात. महिला म्हणतात काही नवऱ्याने खूप मारलंय, लेकरांना मारलंय आणि म्हणाले निघ माझ्या घरातून बाहेर. मग आम्ही म्हणतो कुठे तू आता? ती म्हणे कुठे जाणार, घराच्या बाहेर बसलोय. तिलाही मी हेच सांगते, कुठला नंबर डायल कर. पोलिसांनाही आम्ही सांगतो आमच्या पाहुण्याला समस्या आणि आमच्या ताईला घरात घ्या. आणि मग आता मोदीजी म्हणले लखपती दीदी बनाना है, 3 करोड़ बहनों को लखपती दीदी बनाना है. आता पंतप्रधान आवास योजना, पीएम आवास योजना आमच्या पाहुण्याच्या नाही, आमच्या ताईच्या नावावर असणार आहे. आणि जर का पाहुणा डिस्टिंग करत आला तर असं आपण करत नाही. आपण काय घरातून बाहेर काढत नाही. त्यातल्या गमतीचा भाग जाऊ द्या, सुखाने संसार करा. पण मला इतकंच सांगायचंय की मुख्य प्रवाहात महिलांना आणण्याचं काम हे मोदीजी आणि देवा भाऊ आणि शिंदे साहेब करतायत. आज तुम्ही बघा, ज्या वेळेला एखादा व्यवसाय उभे करताना आपल्याला सांगितलंय महिलेच्या नावावर जर व्यवसाय केला तर त्याच्यामध्ये टॅक्स मध्ये सूट मिळते का राहुल दादा? हा, टॅक्स मध्ये सूट मिळते, बरेच कन्सेशन मिळतात. कारण काय आहे? महिलांना मुख्य प्रवाहात आणायचं. आज अर्ध तिकीट आहे, तुम्हाला आहे का नाही? अगं अर्ध तिकीट आहे का एसटीचं? जाता का नाही? खुश आहात का? मग टाळ्या कोण वाजवेल? आठवा जरा जुने दिवस. नवऱ्याला म्हणायचं अहो मला घेऊन चला, ते म्हणायचे नगर नगर 2 तिकीट लागतात. आणि आता ते आम्हाला म्हणतात घेऊन चला. आम्ही म्हणतो नगर नगर तिकीट जास्त लागते. तुमच्या एका तिकिटात मी जाईल पण आणि आता हा विषय फक्त एसटीचा नाहीच.
मैत्रिणींनो, हा विश्वास आहे, आत्मविश्वास आहे. हे तिकीट म्हणजे अर्ध तिकीट नाही, तुमचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम आहे. आज आमची कुंभोजची ताई अर्ध तिकीट घेऊन सांगलीला जाते, साताऱ्याला जाते, कोल्हापूरला जाते, पुण्याला जाते, ठाण्याला जाते. ती काय फक्त अर्ध तिकीट घेऊन जात नाही, ती आत्मविश्वास घेऊन जाते की मी एकटी जाऊ. चांगलंय का नाही? एकदा स्वतःसाठी पण टाळ्या वाजवा. आणि मी तर नेहमी सगळ्यांना सांगते की पुरुषांपेक्षा बाईला अक्कल जास्त असते. खरं का खोटं? अरे आम्हाला परमेश्वराने ताकद दिलेली आहे. दिली आहे का नाही? तिसरा डोळा आहे, तिसरा डोळा. यांना आहे का कोणाला? यांना एवढंच दिसतं, ते समोर दिसतं, आणि आपल्याला याच्या पलीकडचं आपल्याला दिसतं. भविष्याच्या वेळ खायची ताकद आमच्याकडे. जेवढं आपण बडबड करतो तेवढंच हे ऐकतात. आणि आपण चार घराच्या पलीकडे कोण काय बोलतंय ते बी आम्हाला ऐकायला येतंय. गर्दीमध्ये किती पण गर्दी असू दे, कोणाचा हात चुकून लागला तर आपण म्हणतो दादा माफ करा. आणि जर कोण मुद्दाम खेटून गेला तर आपली चप्पल आणि त्याचं थोबाड असतंय. खरं का खोटं? ही ताकद फक्त महिलांमध्ये आहे. नवरा एखादा माणूस घरी घेऊन आला आणि जर तो आपल्याला नाही पटला तर आपण काय सांगतो? यांना परत घरात आणायचं. याचा अर्थ काय आहे? आपल्याला आपल्या संसारासाठी चांगलं काय आणि वाईट काय हे समजण्याची ताकद परमेश्वराने दिली. मी तर या सगळ्या माझ्या भावांना सांगते, बघा कसे पांढरे लोक दिसतात. अरे आमच्या वडिलांनी चोळून कपडे धुतले नाही तर तुम्हाला पण रावरावती करायचं नाही. एवढी आमची ताकद. आणि म्हणून आपल्या घरासाठी चांगलं काय, तसं आपल्या गावासाठी चांगलं काय, आपल्या पंचायत समितीसाठी चांगलं काय, आपल्या जिल्हा परिषदेसाठी चांगलं काय, याचा विचार करायची चांगली कुवत ही मातृशक्तीमध्ये मैत्रिणी. ती वाया घालवू नका. आज विकासाकडे आणि प्रगतीकडे महाराष्ट्राची घोडदौड चालू आहे. आणि मी तर नेहमी म्हणते, ज्यांच्या मागे महिला त्यांचा नंबर पहिला. आणि म्हणून माझ्या मैत्रिणींनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, ही जबाबदारी तुमची आहे. तुमची जबाबदारी आहे की त्या ठिकाणी कुंभोज जिल्हा परिषद गटाच्या सन्मतीताई चौगुले यांची निशाणी काय आहे? पंचायत समितीच्या गौरीताई मिसाळ यांची काय आहे? वा. आणि अशोक बापू माळी यांची काय आहे? एवढे हुशार विद्यार्थी तर कुठेच नाहीये. आणि म्हणून माझ्या मैत्रिणींनो, येणाऱ्या 7 तारखेला, किती तारखेला कुठली बटणं दाबायची? आणि लक्षात राहील, लक्षात राहील तुमच्या त्या कोपऱ्यातल्या पुढच्या पुरीवाल्या राहील का नाही लक्षात? आज आपण आपल्या आमदार राहुल भैयाला आपण त्या ठिकाणी काय म्हणतात? राहुल दादा, राहुलच आपण निवडून दिले. काम करतोय का नाही भाऊ आपला? आम्ही कर हे तुला विचारलं का? काम करतोय की नाही का? आवाज दोन नाही. करतोय का नाही? करतोय का नाही? करतोय का नाही? मग आता त्याचे हात बळकट करायचं काम कोणाचं आहे? जोरात बोला की कोणाचं? आता आपलं राहुल जातोय मुंबईला. इथून आता येताना घेऊन येतोय सगळा निधी. माझ्या मतदार विधानसभेमध्ये काय पाहिजे? रस्ते पाहिजे, पाणी पाहिजे, लाईट पाहिजे, अजून नवीन नवीन संकल्पना त्याच्या डोक्यात आहे. आणि राहुल एकटा नाहीये. राहुलच्या मागे भारतीय जनता पार्टी आहे. राहुलच्या मागे देवा भाऊ आहे. राहुलच्या मागे शिंदे साहेब आहेत. आणि ही सगळी ताकद आपल्या आमदार भावाच्या मागे. आता वेळ आहे. सरकारने आपल्यासाठी जे करायचं ते सगळं केलंय. इतके वर्ष सक्षमीकरण आणि सशक्तीकरण
झालोय. येणाऱ्या दिवसामध्ये महिलांसाठीचे उद्योग चालू होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये बचत गटाचं भवन चालू होणार आहे. बचत गटाला आर्थिक मदत करायचं काम चालू होणार आहे आणि खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम बनवायचं. फक्त सक्षम नाही, आर्थिक सक्षम बनवायचं काम पक्षाकडून केलं जात आहे, महायुतीकडून केलं जात आहे. आता वेळ आपली मैत्रिणींनो, जे आमच्यासाठी एवढं करतात, महिलांना सवय असते दादा, जे आमच्यासाठी करतात आम्ही त्यांच्याकडे मागे वळून बघतो का नाही ग? अगं बघतो का नाही? आवाजच नाही, यांना कसं पटेल? बघतो का नाही? आणि म्हणून ज्याच्या मागे एवढी मोठी मातृशक्ती चौगुले साहेब, त्यांना कोणी हरवू शकत. आता मला आणखी तुम्हाला सांगायचं, शेवटच्या मुद्द्यावर सध्या इलेक्शनचे दिवस चालू आहे.